आणि मीठ. हा जो रंग आलेला आहे, थोडा ब्राउनिश रंग आला आहे राईसचा, तो आपण ते जे कांदे व्यवस्थित परतून घेतले त्याच्यामुळे येतोय आणि चव पण त्याच्यामुळे खूप खास येणार आहे मस्त. आणि आता आपण एक काम करूया, जे आपण पॉम्फ्रे आत टाकलेले आहे ते पण काढून घेऊया. तो झाकण ठेवतोय आणि हे पण काढून घेऊ आपण. हा ते हाफ डन झालेलं आहे आणि बाकीचं जे फुल डन होणार आहे ते राईसमध्ये होणार आहे आणि हे सगळे ज्युसेस पण ते राईसमध्ये जातील तेव्हा मस्त लागेल आपला जो राईस आहे तो. आता हा राईस हाफ डन झालेला आहे. आता मी काय करतोय, याला बाजूला करून याच्यामध्ये फिश आणि हे सगळे ज्युसेस आणि कांदे बटाटे हे सगळ्या गोष्टी टाकतो याच्यामध्ये. याला मी फक्त आता कव्हर करणार आहे, मस्त राईसने याला कव्हर करायचं आहे. वा, आता याला मंद आचेवर मी याला एक 10 मिनटं याला ठेवणार आहे. एक 7 ते 10 मिनटं याला दम देणार आहे, म्हणजे राईस फ्लफी होईल, त्याचबरोबर कांदे बटाटे ते व्यवस्थित शिजतील, त्याचे ज्युसेस सगळे भातामध्ये उतरतील, पॉम्फ्रेट पण व्यवस्थित शिजेल आणि मुख्य म्हणजे याचं जे मॅरिनेशन आहे फिशचं, त्याला पाणी सुटतं ना मॅरिनेशनला, म्हणजे फिशचं जे पाणी सुटतं ते याच्यामध्ये भातामध्ये मिक्स होईल आणि मग खरी ती भाताला टेस्ट येईल. मंडळी, याला आता मी याच्या खाली तवा ठेवून याला 10 मिनटं शिजवून घेतो मंद आचेवरती आणि ते झालं की नंतर सर्विंग डिशमध्ये काढून घेतो मस्तपैकी. मी हे करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. फिश ओनियन राईस बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कांदा, टोमॅटो, पापलेट, भिजवलेले तांदूळ, बटाटा, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, तंदुरी मसाला, तमालपत्र, लिंबाचा रस, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि मीठ. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये फिश घेऊन त्यामध्ये कांद्याचे काप, टोमॅटोचे काप, बटाट्याचे काप, लिंबाचा रस, आलं लसूण पेस्ट, तंदुरी मसाला, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ घालून फिश मॅरिनेट करून घ्यावं. एका सिल्व्हर पेपरवर मॅरिनेट केलेलं फिशचं मिश्रण ठेवून पेपरच्या चारी बाजू बंद करून तो पेपर बेकिंग ट्रे मध्ये ठेवावा आणि 250 डिग्रीला अंदाजे 5 मिनिटं फिश बेक करून घ्यावा. खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये तमालपत्र आणि कांदा परतून घ्यावा. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये भिजवलेले तांदूळ, गरम पाणी आणि मीठ घालून भात शिजवून घ्यावा. बेक केलेलं फिशचं मिश्रण भातामध्ये घालून भात शिजवून घ्यावा आणि सर्व्ह करावा. आणि वेगवेगळे सॅलेड्स करायचो, खूप मजा यायची आणि प्लॅनिंग करायचो, म्हणजे 8 ते 10 सॅलेड्स रोजचे असायचे लंचसाठी डिनरसाठी, तर ते दरवेळी वेगळे पाहिजे आणि पूर्ण आठवड्यामध्ये सॅलेड्स रिपीट व्हायला नको वगैरे असं सगळं असायचं. आणि बॉस पण होता, त्याच्याकडनं खूप शिकायचो, त्याचबरोबर स्वतः पण काही गोष्टी नवनवीन ट्राय करत राहायचो, मजा यायची. त्याचबरोबर ते चेरी आहेत त्या पण मी कट करून घेतो आहे. इतर वेळी जर आंब्याचं नसेल बनवायचं फ्लेवर्डचं, तर आपलं जेव्हा साधं आपण रशियन सॅलड करतो ना, हे जे पायनॅपल टीनमध्ये येतात ना, त्याचे पीसेस त्याच्यामध्ये आपल्याला टाकता येतात, ते पण खूप छान लागतात. बाकी आता एगलेस मेयोनेज सध्या मिळतो बाजारामध्ये, टीन्समध्ये बॉटलमध्ये मिळतो, तो आपल्याला याच्यासाठी वापरायचा आहे. आता या दोन्ही गोष्टी काढून घेतोय मी, गाजर आणि फरसबी. बरं, याच्यामध्ये काय आहे, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे रशियन सॅलड करताना याच्यामध्ये जे कुकिंग टेक्निक आहे ना, ते फार महत्त्वाचं आहे बरं का. म्हणजे याच्यामध्ये खूप ओव्हरकुक व्हायला नको गोष्टी आणि कमी पण व्हायला नको,
तो बॅलन्स साधणं महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत आपण काय केलं आहे, आपण फक्त या भाज्या त्या आहेत त्या आपण उकडून घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता मी याच्यामध्ये टाकतो आहे बटाटा, कच्चा बटाटा टाकतो आहे. मीठ टाकलेलं आहे पण आणखीन थोडंसं मीठ टाकतो आहे मी याच्यात. आणि एका बाजूला मी काम करतो, हे आपण जे बर्गर बन आहे ना त्याला कट करू आणि त्याला मी इथे थोडं भाजून घेणार आहे. आंब्याची रेसिपी करतो आहे आणि आंबे खाताना अलिबागची पण खूप आठवण येते बऱ्याच वेळा, कारण की अलिबागला एक 4-5 वर्ष मी होतो आणि तिथे जाताना आणि येताना रस्त्यावरती सगळीकडे आंबेच आंबे दिसतात विकायला वगैरे आणि खूप मजा यायची. या सीझनमध्ये तर खूपच मजा होती. याला मधनं चेक करायचं आहे बरं का, म्हणजे काय ओव्हरकुक व्हायला नको बटाटा, ते फार महत्त्वाचं आहे. आणि कसं आहे की बाहेर काढल्यानंतर बटाटा बाहेर काढल्यानंतर पण तो शिजत राहतो, पण तो आपण पाण्यात नाही, आपण त्याला फक्त असं टाकणार आहे. तर थोडंसं अंडरडन असतानाच त्याला काढायचं आहे, म्हणजे किंचितचं कच्चं असताना त्याला काढायचं आहे आपल्याला. झालेलं आहे. आणि आता इथे गॅस बंद केलेला आहे आणि बटाटे हे काढून घेतो आहे. तर अर्थात मला खूप जास्त हे सॅलड बनवायचं नाही आहे, त्या दृष्टीने मी थोडंसंच करतो आहे. पण आता घरी जेवढे मेंबर्स आहेत त्या हिशोबाने तुम्हाला क्वांटिटी ॲडजस्ट करायची आहे. इथे गॅस बंद केलेला आहे आणि याला पण काढून घेतो आहे. हे जे बटाटे आहेत हे परफेक्ट शिजले पाहिजे, त्याच्यामुळे त्याची चव छान लागते. बरं, एक गोष्ट लक्षात घ्या की हे सॅलड आहे त्याच्यामुळे थंड झाल्यानंतर बटाटा थोडासा हार्ड होतो, तर ही गोष्ट लक्षात घ्यायची. म्हणजे त्याला कच्चं ठेवायचं नाही आहे. कच्चं ठेवल्यानंतर काय होतं की नंतर सॅलड आहे ते थंड झाल्यानंतर ते आणखीन हार्ड लागतं. तर बटाटा शिजला पाहिजे पण ओव्हरकुक व्हायला नको. आणि म्हणजे 90% झाल्यानंतर त्याला काढायचं आहे, कारण 10% बाहेर काढल्यानंतर पण तो शिजत राहतो ना बटाटा. तर ही गोष्ट आपल्याला बघायची आहे व्यवस्थित. या भाज्या थंड झालेल्या आहेत, याला व्यवस्थित थंड करून घ्यायचा. बटाटा पण थंड झाला पाहिजे. याच्यात टाकतोय मी आंबा, एक 2 ते 3 चमचे मँगो पल्प, चेरीज, ब्लॅक पेपर पावडर, हा याच्यात जाणारे 2 ते 3 चमचे मेयोनेज. वा, भारी लागणार आहे. आता हा बटाटा थंड झालेला आहे आणि आता हा या सॅलडमध्ये टाकतोय. थोडंसं मीठ. आता काय करायचं आहे आपल्याला, आता आपण हे जे बर्गर बन जे टोस्ट केलेले आहेत त्याच्यावरती टाकूया थोडं लेट्यूस. आता याला मिक्स करतो आणि हे जे सॅलड केलं आहे आपण ते याच्यावर टाकू आपण. आता हे सॅलड जाऊ देऊया आपण या बनवर. थोडंसं गार्निश करू आपण. आपला पहिला पदार्थ काय आहे? बैंगन मसाला हाफ म्हणून. आता काय बनवतोय नेहा आपण? आपण मॅक्रोनी चीज बॉल्स